ठाणे पालिकेत सत्ता स्थापनेला वेग, भाजपकडून मोर्चे बांधणी, शिरते वडवली, भाजपा वाढवली. ठाण्यात भाजपाची शिवसेनेला सूचक इशारा देत बॅनरबाजी. मनसेकडून आज पंचायत समिती निवडणुकीसाठी एबी फॉर्म देण्याची शक्यता. मनसेचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल. भाजप आमदार संदीप जोशी यांचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय. आता मला थांबायचंय. पत्र लिहित निवृत्तीची माहिती. आमदार संदीप जोशी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय. वसईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात गोल रिंगण तयार. 66 नॉटिकल अंतरावर गेल्या 10 दिवसांपासून रिंगण तयार. मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये खासगी शाळांची उदासीनता. 10 शाळांनी आरटीआयसाठी केली नोंदणी. नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस. देशपातळीवर हळदीच्या दरात वाढ. हिंगोली बाजार समितीत हळदीचा सरासरी दर 16,030 रुपये प्रति क्विंटल. धाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का. श्याम जाधव आणि गफूर शेख यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. बीडमधील जय महेश शुगर या कारखाना बनला. प्रदूषणाचा कहर. कारखान्यातील प्रदूषणामुळे खरात आडगावसह परिसर धोक्यात. धूर सांडपाण्यामुळे शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. मुंबईत पुढील 3 दिवस थंडीचं असणार. तापमानात मोठी घट होणार. आज किमान तापमान 18 अंशांवर. नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. सातपूरच्या कामगार नगर परिसरातील घटना. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.